ब्लाउजचे फिनिशिंग बघा किती सुंदर आणि छान परफेक्ट फिटिंग झालेला आहे ब्लाउज। बघूयात स्टिचिंग कशी करायची। या ब्लाउजची संपूर्ण शिलाई आपण आज बघणार आहोत। 36 साइजचा हा ब्लाउज आहे। तर शिलाई कशी करायची ते आपण बघणार आहोत आज। आणि कटिंग जर तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ। 36 साइज कटोरी ब्लाउज कटिंग असा टायटल आहे। तर तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघ। त्या व्हिडिओचा थंबनेल इथे दिलेला आहे। आणि आज स्टेप बाय स्टेप संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे मी। आणि खूप छान फिटिंग येते। तर फ्रंट पार्ट कसा जोडायचा हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सुरुवातीला बॅक पार्ट आपण स्टिच करून घेणार आहोत। अस्तर जोडून घ्यायचे। तर फॅब्रिक सुलट ठेवून अस्तर मी वरती ठेवलेला आहे आणि कडेनी कमरेच्या साइडनी टिप मारून घ्यायचे। तर हे प्लेन काठ आलेला आहे ब्लाउजला। तर काठाचा ब्लाउज कसा स्टिच करायचा, जे आपण तिरकस कट करत असतो फिटिंगच्या साइडला, ते कसं मॅच करायचं काठाच्या ब्लाउजला, याच्यावर सेपरेट व्हिडिओ आपला अपलोड आहे चॅनलवर। बघितला नसेल तर बघून घ्या। आता अस्तरच्या वरून आपल्याला एक दाब टीप टाकून घ्यायचे। नंतर अस्तर व्यवस्थित फॅब्रिक व्यवस्थित जे चुरगळलेलं असतं किंवा चुन्या आलेल्या असतात तर त्या व्यवस्थित करून आपल्याला चारी बाजूनी कडेनी टीप मारून घ्यायचे अगदी अस्तरच्या बरोबरीने। तर हे जे फॅब्रिक आहे ते खूप सुळसुळीत असतं, ते हलतं जास्त। त्यामुळे नवीन जर तुम्ही शिकत असाल किंवा शिवत असाल ब्लाऊज अशा कापडाचा पहिल्यांदा शिवत असाल तर नक्की तुम्ही पिना लावून घ्या सगळीकडून, म्हणजे अस्तर हलणार नाही फॅब्रिकवरून आणि स्टिच करताना मग त्रासही होत नाही, अस्तर इकडे तिकडे पळत नाही। तर या पद्धतीने आपल्याला कडेनी टीप मारून घ्यायचे सगळीकडून। तर हाताने व्यवस्थित करत टीप मारत जायचंय सगळीकडे। तर आता हे चारी बाजूने टीप मारून घेते मी। तोपर्यंत एका प्रश्नाचं उत्तर देते तुम्हाला जे कमेंटमध्ये आलेलं आहे। तर एका ताईची कमेंट अशी होती की बोट नेकला अर्धा इंच बाहेर गेलो तर मॅच होत नाहीये मुंडा। तर बोट नेकची कटिंग वेगळी असते ताई, तुम्हाला सांगायचं झालं तर, आणि सर्वांनाच याचा फायदा होईल। तर बोट नेकची कटिंग करते वेळी आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं नसतं, तर क्रॉसबॅक टाकूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असतो। तर एखाद्या दिवशी मी तुम्हाला बोटनेकची कटिंग दाखवेन, ती तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण अर्धा इंच बाहेर केव्हा जातो तर डीप नेकच्या वेळी, आणि सगळ्याच ब्लाउजांना ते लागू होत नाही। काही ब्लाउजांना बाहेर गेल्याने सुद्धा घोळ येतो मुंड्यामध्ये। तर तसं जर होत असेल तर स्किप करा अर्धा इंच बाहेर जाणं मुंड्यामध्ये। अगदी जेवढं शोल्डर आहे तेवढ्याच अंतरावर मुंड्याची लाईन टाकून तिथूनच पाठीमागचा मुंडा टाकून घ्या जर झोळ येत असेल मुंड्यामध्ये तर। अगदी मी सांगते म्हणून सगळ्याच ब्लाउजांना करू नकात, काही ब्लाउजांना झोळ येतो अर्धा इंच बाहेर गेल्यामुळे। तर या पद्धतीने अस्तर जोडून झाल्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीमागच्या भागाला। जे 1 इंचाचं मार्जिन सोडले आपण टक्सचं तेवढं हे यामध्ये टक्स मारून टाकायचे आणि डबल टिप टाकून कंप्लीट झालेला आहे बॅक पार्ट। आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायचे। तर पुढचे मी अस्तर जोडतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही कारण उगाचच वेळ वाया जातो। तर पाठीमागच्या भागाला जसं आपण अस्तर जोडून घेतलं सेम तसंच सगळीकडे अस्तर जोडून मी एक्स्ट्राचं कापड कट करून टाकलेलं आहे। आणि इथे बघा आता आपल्या कटोरीला टक्स मारून पण झालेले आहेत। खूप छान परफेक्ट पप आलेला आहे कटोरीला। तर आता कटोरी जोडताना काय करायचं आहे, कटोरीचा पार्ट सुलटा ठेवलेला आहे आणि कटोरी उलटी घेतलेली आहे आणि वरून खाली जोडत आलेली आहे। नवीन जर तुम्ही शिकत असाल स्टिचिंग तर तुम्ही खालून कटोरी जोडायला सुरुवात करा, म्हणजे क्रॉसपट्टीच्या बाजूकडून।
म्हणजे काय होईल, एक्स्ट्रा राहणार नाही कटोरी तुमची. आणि कटोरी जोडल्यानंतर डबल टीप टाकून आपल्याला नख मारून घ्यायचं आहे टीपवर. आणि कटोरी जोडताना हे लक्षात ठेवायचं आहे नेहमी, अजिबात कटोरी खेचायची नाही. आता इथे मी तुम्हाला खालच्या साईडनी कटोरी वर जोडत आणून दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही कटोरी जोडून घ्यायचे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर. आता आम्हाला कसं भरपूर वर्षाचा अनुभव असल्यामुळे दोन्ही साईडनी कटोरी जोडली तरी आमची कटोरी एक्स्ट्रा उरत नाही किंवा पार्ट उरत नाही एक्स्ट्रा. तर कधी कधी कटोरी जोडण्याचा पार्ट एक्स्ट्रा होतो, त्यावेळी काय करायचं ह्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आता तुम्हाला त्या बोटनेकचं प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. बोटनेकची कटिंग ही पूर्ण वेगळी असते, ओपन नेकची कटिंग वेगळी असते आणि कॉलर नेकची कटिंग वेगळी असते. तुम्हाला कोणत्या पद्धतीची कटिंग बघायला आता आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मग पुढचा व्हिडिओ आपण त्या कमेंटवर करू किंवा त्या नेकवर करूयात. जर बोट नेक पाहिजे असेल तर बोट नेक लिहा, कॉलर नेक पाहिजे असेल तर कॉलर नेक असं कमेंटमध्ये लिहा. तर अशा पद्धतीने मी सुलट्या बाजूनी दोन्ही बाजूला क्रॉस पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. आता क्रॉस पट्टी जोडण्याची माझी ही टेक्निक आहे, तुम्हाला आवडते का बघा. पहिल्यांदा मी फॅब्रिक जोडून घेतले, अस्तर आणि क्रॉस पट्टी फॅब्रिकची साईड जोडून घेतलेली आहे आणि नंतर या पद्धतीने रोल करून मध्ये ठेवून आपल्याला अस्तरचं क्रॉसपट्टी अटॅच करून घ्यायची आहे त्याची. असं केल्याने दोन्ही साईडच्या टिपा आतमध्ये जातात, उलट्या बाजूनी टीप बाहेर दिसत नाही. आता ते उलटवायच्या अगोदर थोडा कट मारून घ्यायचे आहेत 2-3, कारण मग व्यवस्थित पलटी करता येतो हा पार्ट. आणि नंतर नख मारून घ्यायचं आहे टीपवर, अगदी प्लेन बसते, नाहीतर तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल क्रॉसपट्टीला. इथे काय धागे दोरे बाहेर दिसतील तर ते कट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम असेच फोल्ड करून घ्यायचं आहे, मधोमध ठेवायचं टीपवर आणि पूर्ण पलटी घ्यायचं आहे अस्तरवर. अस्तरच्या क्रॉसपट्टीवर हा पूर्ण ब्लाऊजची क्रॉसपट्टी जोडलेली अगोदरची ती टीप ठेवून आपल्याला जोडून घ्यायची क्रॉसपट्टी. तर खूप छान फिनिशिंग किंवा फिटिंग पण छान येते आणि फिनिशिंग खूप छान दिसते आतून सुद्धा ब्लाऊजला. तर अशा पद्धतीने मग नंतर पलटी मारून घ्यायचं आहे ब्लाऊज. आणि इथे सुद्धा काय एक्स्ट्रा फॅब्रिक दिसत असेल क्रॉसपट्टीमध्ये ते कट करून टाकायचं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काज बटनपट्टी जोडायची. तर आता हा ब्लाऊज आहे बटनाचा, त्यामुळे काज बटनपट्टीची बाजू बदलली जाणार आहे. कारण आपण नेहमी हुकांचा ब्लाऊज असेल तर डाव्या साईडला लूक करत असतो आणि उजव्या साईडला हुकची पट्टी लावत असतो. तर बटनाचा ब्लाऊज असेल तेव्हा आपल्याला डाव्या साईडला बटनपट्टी लावायची, म्हणजे जी की आपण हुकपट्टी तयार करतो फॅब्रिकचं कापड लावून, जे मी आत्ता केली आहे ती पट्टी बटनाची आहे आणि ती आता आपल्याला डाव्या साईडला जोडून घ्यायची. तर या पद्धतीने पट्टी सुलटी खाली ठेवायची आणि वरून ब्लाऊज पण सुलटा ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायचे. खाली एक्स्ट्रा ठेवायचं आहे 1/2-1 इंच कापड पट्टीचं आणि दाब टीप टाकून घ्यायचे. पट्टीच्या बाजूला मार्जिन ढकलून खालचा फोल्ड सुद्धा आतमध्ये घेऊन दाब टिपमध्ये फोल्ड घ्यायचं आहे. आता कडेनी एक फोल्ड 1/2 इंचाचा किंवा 3 रेषांचा असा फोल्ड करून घ्यायचा आहे पट्टीचा. आणि नंतर मग मधोमध पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे, जे की आपण अगोदर पट्टी जोडली त्याच टीपवर ही टीप येईल अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही बटनपट्टी तयार झालेली आहे. आता आपण काजपट्टी तयार करायची. तर आपल्याकडे घरी आपण ब्लाऊज शिवत असतो तेव्हा आपल्याकडे काज करायची मशीन नसते. तर काज करायची मशीन नसल्यावर आपण मग बटनाचे काज कसे करायचे, तर कुणी कुणी हातावर काज करतात सुई दोऱ्याने. तर मी ते हाताने करत बसत नाही, डायरेक्ट आपल्या याच मशीनवर काज करत असते. तर ते काज कसे करायचे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ त्याचा सुद्धा अपलोड आहे की काज कसे करायचे. आत्ता हल्लीच 1-2 दिवसापूर्वीच तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आहे त्याच्यावर मी काज केलेले दाखवलेले आहेत बघा.
तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तुम्हाला जर काच कसे करायचे बघायचे असतील तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सविस्तर माहिती। तर या पद्धतीने शोल्डर जोडण्यापूर्वी आपल्याला फिटिंगची साईड मागचा पुढचा भाग मुंड्यापर्यंत उंची एकसारखी आहे का हे चेक करायचं आहे। कमी जास्त असेल तर एकसारखी करून घ्यायचे आणि मगच आपल्याला हा शोल्डर जोडून घ्यायचा आहे। शोल्डरला डबल टिप टाकून फिट करायचं आहे। अशा पद्धतीने आपली स्टिचिंग झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर बघायचा आहे ते। आता बाहीला अस्तर जोडतीये मी, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। रोजचे डेलीचे व्हिडिओ असतात आपले, कटिंग आणि स्टिचिंग किंवा क्वेरीज असतात तुमच्या, मुंड्याला झोळ का येतो किंवा मुंड्याला झोळ येऊ नये म्हणून मुंड्याला आकार कसा द्यायचा, कितीवर द्यायचा, शोल्डर पडू नये म्हणून शोल्डर किती घेतली पाहिजे साईजला, प्रत्येक साईजला। तर आपली गळ्यानुसार शोल्डर घेत असतो आपण, किती गळा असल्यावर किती शोल्डर घेतली पाहिजे याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपल्या पेजवर अपलोड आहे। भरपूर व्हिडिओ तुमच्या फायद्याचे, तुम्हाला लागणारी माहिती आपल्या चॅनलवर भेटणार आहे। यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा आणि शेजारील बेल आयकनची घंटी दाबा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि कमेंट मात्र नक्की करा कुठून व्हिडिओ हा बघताय आणि तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ बघायला, कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नकात। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या, बाय बाय।